आज सरकारचं शिष्टमंडळ हे लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला भेट देणार आहे। जालन्यामधल्या वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं उपोषण सुरू आहे। लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। अतुल सावे, संदीपान भुमरे, भागवत कराड हे लक्ष्मण हाके यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळते। लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा हा 5वा दिवस आहे आणि लक्ष्मण हाके यांची भेट आज सरकारकडून घेतली जाणार आहे। सरकारचं शिष्टमंडळ आज लक्ष्मण हाके यांच्या भेटीला पोहोचणार आहे। त्यामुळे आज लक्ष्मण हाके या चर्चेनंतर नेमकी काय भूमिका घेतात, उपोषण मागे घेतात का हे पाहावं लागेल। सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाला आज भेट देणार आहे। उपोषणाचा आजचा हा 5वा दिवस आहे। जालन्यातल्या वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं हे उपोषण सुरू आहे। 5व्या दिवशी लक्ष्मण हाके यांची प्रकृती खालावलेली आहे आणि आजच सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी पोहोचणार आहे, उपोषणस्थळी पोहोचणार आहे। त्यामुळे आज सरकारचं शिष्टमंडळ आणि लक्ष्मण हाके यांच्यामध्ये काही चर्चा होते का आणि त्यातनं हाके आपलं उपोषण मागे घेतात का हे आज बघावं लागेल। लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आजचा हा 5वा दिवस, त्यांची तब्येत खालावलेली आहे। अतुल सावे, संदीपान भुमरे आणि भागवत कराड सरकारकडून लक्ष्मण हाकेंची भेट घेणार आहेत। गौरव साळी आपले प्रतिनिधी सध्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। गौरव, लक्ष्मण हाके यांच्या प्रकृतीविषयी काय ताजी माहिती मिळते? आज सरकारचं शिष्टमंडळ सुद्धा भेट घेणार आहे। खरंय गुरुप्रसाद, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याचं सरकारने लेखी आश्वासन द्यावं या मागणीवर ठाम असलेले लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। त्यांची प्रकृती जी आहे ती काल दुपारनंतर खालावलेली आहे। त्यानंतर त्यांनी पाणी घेण्याचंही बंद केलेलं आहे आणि त्यांनी कालपासून कठोर उपोषण जे ते सुरू केलेलं आहे आणि आज त्यांच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ येणार आहे। यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले अतुल सावे असतील, नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांचा समावेश आहे। आज ते सकाळी 10 वाजेच्या सुमारास लक्ष्मण हाके यांची भेट घेण्याची शक्यता आहे आणि या दरम्यान ते लक्ष्मण हाके यांची जी मागणी आहे त्याबाबत चर्चा करून लक्ष्मण हाके यांचं जे उपोषण आहे ते सोडवण्याबाबत माहिती मिळत आहे। दरम्यान काल आपण जर पाहायला गेलं तर लक्ष्मण हाके यांनी आरोप केला होता की सरकार जे वंचित घटक आहे यांचं उपोषण असेल, आंदोलन असेल, हे गांभीर्याने घेत नाहीये। तर त्यानंतर आज सरकारचं शिष्टमंडळ हे लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी येणार आहे। दरम्यान या दोघांमध्ये काय चर्चा होते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गुरुप्रसाद, बरोबर, सरकारचं शिष्टमंडळ आज हाकेंची भेट घेते, त्यामुळे आजच्या या भेटीनंतर हाके नेमकी काय भूमिका घेतात बघावं लागेल। धन्यवाद गौरव या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।